नमस्कार मित्रांनो, तुमच्या टी मोटिवेशन या मोटिवेशन चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत का जे सतत टेन्शन देतात, कारण नसताना टोमणे मारतात, तुम्हाला कमी दाखवायला प्रयत्न करतात आणि तुमची शांतता बिघडवतात? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटचा उपाय तुमचं पूर्ण विचार बदलण्याची पद्धत बदलू शकते. टेन्शन देणारे लोक नेहमी मोठ्याने ओरडत नाहीत. काही लोक गोड बोलून, काही लोक दुर्लक्ष करून, तर काही लोक तुमच्या भावनावर वापर करून तुम्हाला त्रास देतात. पण चांगली बातमी ही आहे की त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्हाला भांडण करण्याची गरज नाही, आरडाओरडा करण्याची गरज नाही आहे. फक्त स्मार्ट असायची गरज आहे. पहिला उपाय, शांत राहा. टेन्शन देणाऱ्यांना तुमचा राग पाहिजे असतो. तुम्ही रागावलात की ते जिंकतात. तुमचं शांत राहणं हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का असतो, कारण त्यांना अपेक्षा असते की तुम्ही फुटाल, पण तुम्ही शांत राहाल. दुसरा उपाय, कमी बोला, मुद्द्याचं बोला. फालतू स्पष्टीकरण देणं बंद करा. जो बोलतात की लोक तुमचे शब्द तुमच्याच विरोधात वापरतात. स्मार्ट माणूस एक वाक्यात बोलतो आणि समोरच्याला गप्प करतो. तिसरा उपाय, नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी उपलब्ध राहिला की लोक तुम्हाला गृहीत धरतात. तुमचा वेळा, तुमची ऊर्जा आणि तुमचं मानसिक आरोग्य हे सगळं महत्त्वाचं आहे. सगळ्यांसाठी सगळं देणं हा भोळेपणा आहे. चौथा उपाय, मर्यादा ठरवा. लोक तुम्हाला कितीपर्यंत त्रास देऊ शकतात हे तुम्हीच ठरवता. जर तुम्ही गप्प बसलात तर लोक समजतात की तुम्हाला सगळं चालतं आणि मग टेन्शन वाढत जातं. पाचवा उपाय, दुर्लक्ष करा. काही लोक फक्त लक्षासाठी टेन्शन देतात. त्यांना लक्ष मिळवलं नाही की ते आपोआप शांत होतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी शांत दुर्लक्ष हा सगळ्यात मोठा धडा असतो. जर इथपर्यंत तुम्हाला हे खरं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त टेन्शन कोण देतं, आणि हा व्हिडिओ करू नका. सहावा उपाय, पुरावे ठेवा. टेन्शन देणारे लोक नंतर सगळं नाकारतात. ते म्हणतात, मी असं कधीच बोललो नाही, तू जास्त विचार करतोस. म्हणूनच शब्द लक्षात ठेवा, मेसेज जपून ठेवा आणि गरज पडली तर तथ्यासह बोला. भावना नाही, पुरावे बोलून द्या. सातवा उपाय, योग्य वेळी उत्तर द्या. लगेच प्रतिक्रिया देऊ नका, कारण घाई दिलेले उत्तर तुमच्याच विरोधात जातात. स्मार्ट लोक वेळ घेतात, परिस्थिती जाणून घेतात, समजून घेतात आणि मग शांतपण ठाम उत्तर देतात. असं उत्तर समोरच्याला आयुष्यभर आठवतं. आठवा उपाय, स्वतःची किंमत ओळखा. जर तुम्ही स्वतःला कमी समजलात तर जग तुम्हाला अजून कमी समजेल. तुम्ही कोण आहात, तुमची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर टेन्शन देणारे लोक ते तुमच्यावरच लादतील. स्वतःलाच कमी लेखणं बंद करा. तुम्ही शांत आहात पण कमजोर नाही. नववा उपाय, स्वतःवर काम करा. टेन्शन देणाऱ्या सगळ्यात जास्त जळजळ होते ते तुमच्या प्रगतीमुळे. तेव्हा तुम्ही पुढे जाता, यशस्वी होता आणि स्वतःचं आयुष्य सुधारता. तेव्हा अनेक लोक आपोआप तुमच्या आयुष्यातून गायब होतात. यश हे सगळ्यात शांत आणि प्रभावी उत्तर आहे. 10वा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, भोळेपणा सोडा, स्मार्ट बना. आणि भोळेपणा सोडा आणि स्मार्ट बना हा असा व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही पाहू पण शकता. मी साईडला तो व्हिडिओ याच्यावर दिलेला पण आहे आणि तुम्ही क्लिक करून ती पाहूही शकता. सगळ्यावर विश्वास ठेवणं बंद करा. सगळ्यांना माफ करणं ठीक आहे, पण सगळ्यांना परत आयुष्यात जागा देणं गरजेचं नाही. काही लोक धडा शिकवण्यासाठी येतात तर काही लोक धडा बनवून निघून जातात. दोघांमधला फरक ओळखायला शिका. जर तुम्ही इथपर्यंत पाहतच असाल तर हा व्हिडिओ स्किप केला नाही, याचा अर्थ तुम्हाला खरंच बदलायचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण द्या, कारण की जर तुम्ही लाईक करसाल तर तेच आमचं मोटिवेशन आहे.
असं कंटेंट तुम्हाला विचार करायला भाग पाडतो आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतो. हे सगळं वाचून तुम्हाला जर स्वतःचा एखादा अनुभव आठवला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा अनुभव इतर कुणाला तरी ताकद देऊ शकतो. टेन्शन देणाऱ्याला उत्तर देण्याची गरज नाही, तर तुमच्या वागणुकीने द्या. शांत राहा पण कमजोर नाही, सभ्य राहा पण भोळे नाही, स्मार्ट बना, कारण आजच्या जगात स्मार्ट लोकांचं शांत आयुष्य जगतात. काही लोक तुमच्यावर ओरडत नाहीत पण तरीसुद्धा तुमचं डोकं खातात. ते थेट वाईट वागत नाहीत, पण अशा पद्धतीने वागतात की तुमची शांतता हळूहळू निघून जाते. जर तुमच्याही आयुष्यात असे लोक असतील तर हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला भांडकुदत नाही तर स्मार्ट बनवतील. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, टेन्शन देणारे लोक तुमच्या प्रतिक्रियेवर जगतात. तुम्ही रागावलात, दुखावलात, स्पष्टीकरण द्यायला लागलात की त्यांना समाधान मिळतं. म्हणून शांत राहा. शांत राहणं म्हणजे सहन करणं नाही, शांत राहणं म्हणजे कंट्रोल तुमच्याकडे ठेवणं. जास्त बोलणं कमी करा, फालतू एक्सप्लेनेशन देणं बंद करा, कारण जास्त शब्द नेहमी तुमच्याच विरोधात वापरले जातात. थोडक्यात ठाम आणि स्पष्ट बोला, इतकंच पुरेसं असतं. प्रत्येक वेळी उपलब्ध राहणं हे चांगुलपणा नाही, ते स्वतःवर अन्याय आहे. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं मानसिक आरोग्य हे सगळं अमूल्य आहे. तेव्हाच गरज नाही तेव्हा नाही म्हणायला शिका. लोक नाराज होतील पण तुमची शांतता वाचेल. सगळ्यांना तुमचं आयुष्य अवघड दाखवू नका. तुमचं प्लॅन, तुमची अडचण, तुमची कमजोरी सगळ्यांसमोर सांगणं हा भोळेपणा आहे. काही लोक माहिती ऐकतात, मदतीसाठी नाही तर वापरण्यासाठी. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय पुन्हा पुन्हा करतात याकडे लक्ष द्या. एकदा चूक होऊ शकते पण सारखं तेच वागणं हे मुद्दाम असतं. अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःलाच बदला. त्यांच्यापासून अंतर ठेवा, स्वतःची किंमत ओळखा. जर तुम्ही स्वतःला कमी समजलात तर जग तुम्हाला अजूनही कमी समजेल. तुम्ही शांत आहात म्हणजेच कमजोर नाही, तुम्ही चांगले आहात म्हणजे वापरून घ्यायचे नाहीत. प्रत्येक कॉल, प्रत्येक मेसेज, प्रत्येक टोमण्याला लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी उशिराच उत्तर किंवा उत्तरच न देणं हा सगळ्यात मोठा धडा असतो. स्वतःवर काम करत राहा. जेव्हा तुम्ही पुढे जाता, प्रगती करता, तेव्हा अनेक टेन्शन देणारे लोक आपोआप शांत होतात. यश हे ओढत नाही पण ते सगळ्यांना ऐकू जातं. तर अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.